स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे, घटनेप्रमाणे महिलांना अनेक प्रकारची स्वातंत्र्य, हक्क मिळू लागले. सर्वोच्च न्यायालयात 33 पैकी 3 महिला न्यायाधीश आहेत. स्वातंत्र्यानंतरही गेल्या 75 वर्षामध्ये आजपर्यंत एकही महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाली नाही. जय भारत. ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. 8 मार्च जागतिक महिला दिन, 10 मार्च क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन आणि 11 मार्च शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन. या निमित्त मी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले आणि शिवपुत्र संभाजी महाराज यांना अभिवादन करते आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना आणि पुरुष बांधवांना सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देते. आता आठवडं झालं सगळेजण महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये, त्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. विविध संस्था, अगदी वृत्तपत्र किंवा शाळा कॉलेजमधून सुद्धा महिला दिन साजरा होत आहे. विविध उपक्रमांनी हा साजरा होतो. परंतु 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून साजरा व्हायला सुरुवात झाली तर ती 1908 पासून. अमेरिकेमध्ये स्त्री कामगारांनी, गिरणी कामगार होते, त्यांच्यावर होणारे अन्याय आणि त्यांच्या कामाचे तास आणि मिळणारा मोबदला याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि पहिल्यांदा अन्यायाविरुद्ध त्यांनी अमेरिकेमध्ये निदर्शनं केली. तो हा ऐतिहासिक दिवस आणि हा दिवस, ऐतिहासिक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हावा असा ठराव जर्मनीच्या क्लारा झेटकिन यांनी तो मांडला आणि तो जागतिक पातळीवर संमत झाला. परंतु आपल्याकडे मात्र भारतामध्ये मुंबईत सर्वप्रथम 8 मार्च 1943 साली पहिला महिला दिन साजरा झाला आणि आज त्याला 81 वर्ष होत आहेत. आणि पुण्यात तो 1971 साली साजरा झाला, त्यालाही आज 53 वर्ष होत आहेत. 1975 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली आणि त्या निमित्ताने महिलांचे प्रश्न, समस्या या अगदी ठळकपणे पुढे आल्या आणि तेव्हापासून अनेक स्त्रिया या बोलत्या झाल्या किंवा आपल्या समस्या ह्या समस्या आहेत याची जाणीव व्हायला तेव्हापासून जास्त सुरुवात झाली. वास्तविक स्त्री शिक्षणाचा पाया महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी 200 वर्षापूर्वीच घातला आणि त्यापूर्वीच्या काळात जर बघितलं तर गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू होतं आणि शिवकाळातही आपण पाहतो की जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना वाचन संस्कार दिलेले आहेत. आणि त्यावेळेला तत्कालीन महिला सुद्धा, आज सईबाई पाहिलं, येसूबाई पाहिलं तर त्यांना राज्यकारभाराचे अधिकार होते आणि त्यांना तो शिक्का होता. त्याच्यामुळं शिक्षण हे तेव्हापासून होतं, परंतु ते जनसामान्यांपर्यंत पोचलं नव्हतं आणि त्या पद्धतीने जनसामान्यांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचायची सुरुवात ही महात्मा फुले आणि सावित्रीबाईंमुळे झाली. हा इतिहास आपण सारे जाणतो. परंतु स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे, घटनेप्रमाणे महिलांना अनेक प्रकारची स्वातंत्र्य, हक्क मिळू लागले. विविध कायदे महिलांसाठी निर्माण झाले आणि त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत होते तर ते दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले. महिला शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या, सक्षम होऊ लागल्या. गेल्या 50 वर्षात बरेच चित्र बदललेलं आपल्याला दिसतंय. महिला सजग होऊ लागल्या, सक्षम होऊ लागल्या हे आपण पाहतो. आणि शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैज्ञानिक, उद्योजक, कला, क्रीडा कोणतंही क्षेत्र जरी बघितलं तरी महिलांनी आज त्या ठिकाणी आपले स्थान निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु उच्च स्थानावर मात्र महिलांची टक्केवारी आजही कमी आहे. याकडं मला आज या निमित्ताने लक्ष वेधायचं आहे. नुकतंच सर्वोच्च न्यायालयामध्ये एका तटरक्षक दलाच्या अधिकारी महिलेने अन्यायाविरुद्ध दाद मागितली
14 वर्ष सेवा करूनही कायमस्वरूपी अधिकारी म्हणून त्यांची दलात नेमणूक होत नाही आणि यासाठी त्या लढा देत आहेत. यावर आता न्यायाधीशांनी सरकारी वकील व वकील आणि सर्व सरकारी यंत्रणेला सुद्धा फटकारलं आहे. त्याचप्रमाणे संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वात मोठ्या पहिल्या 50 कंपन्यांमध्ये एकही महिला सर्वोच्च पदावर नाही. वास्तविक 2024 मध्ये मुलींचा शैक्षणिक टक्का हा वाढलेला आहे असे असूनही त्यांचे कार्यकर्तृत्व सिद्ध करायला मात्र मर्यादा काय येत आहेत हा प्रश्न मला महिला दिनानिमित्ताने आपल्या समोर निर्माण करायचा आहे. सर्वोच्च न्यायालयात 33 पैकी 3 महिला न्यायाधीश आहेत. स्वातंत्र्यानंतरही गेल्या 75 वर्षामध्ये आजपर्यंत एकही महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाली नाही. आपण अनेकदा पंतप्रधान इंदिरा गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता या मुख्यमंत्री झाल्या, प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या, अशी काही अपवादात्मक उदाहरणं आणि नावं घेतो. पण यामुळे एकूणच राजकीय परिस्थितीत किंवा राजकारणातही पुरुषी मानसिकतेकडे सहजपणे आपण दुर्लक्ष करतो. आज माझ्या अनेक मैत्रिणी सुद्धा राजकारणात येऊ पाहतायत, परंतु त्यांना सुद्धा तोच अनुभव येतो की पुढे येऊ दिलं जात नाहीये आणि महिला म्हणून आजही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना असलेलं दुय्यमत हे वेळोवेळी जाणवतं. महाराष्ट्रात सर्वोच्च महिला पोलीस अधिकारी नियुक्तीसाठी सुद्धा 2024 साल उजाडले. सैन्यात मुख्य सचिव, मुख्यमंत्री, सीईओ अशा अनेक पदांसाठी सुद्धा महिलांची नावं अनेकदा चर्चेत येतात, पेपरला आपण पाहतो, परंतु तेथे अंतिम निवड मात्र पुरुष अधिकाऱ्याचीच होते हे वास्तव नाकारून चालणार नाही. अगदी ग्रामीण भागातही जर आपण बघितलं तर आरक्षणामुळे आता महिला सरपंच, नगरसेवक, आमदारही होतात, पण गावाचा, शहराचा, वॉर्डाचा, विभागाचा जर कारभार मात्र त्यांचे ते पाहतात असं चित्र आपल्याला दिसतं आणि महिलाही अनेकदा आमचे साहेब पाहतात असे सांगतात. हे आपले दुर्दैव आहे. कविता महाजन यांची ब्र ही कादंबरीची मला या निमित्ताने आठवण होते, कारण त्या कादंबरीमध्ये ही कादंबरी आपण जरूर वाचली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण गाव पातळीवरच्या सुद्धा महिला सरपंच होतात. त्यावेळेला मिरवणूक निघताना मात्र तिच्या पतीची निघते, असं अनेक ठिकाणी सोदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणजे राजकारणात सुद्धा महिलांचे वास्तव जे काही आहे ते आपल्याला त्याच्या माध्यमातून लक्षात येईल. म्हणजे एकूणच पुरुषी दृष्टिकोन, दुय्यमत्व, कमी लेखणे हे आजही कमी झाले किंवा पूर्ण बंद झाले असं म्हणता येणार नाही आणि उच्च पदापासून आजही स्त्रिया खूप दूर आहेत असंच चित्र आपल्याला दिसतं. खरं तर घर आणि घराबाहेर ही तारेवरची कसरत अनेक जणी पार करून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. अनेकींना खूप काही करायचे आहे, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे वेळेच्या मर्यादाही पडत आहेत. काही जणी कुटुंब की करिअर या प्रश्नातही अडकत आहेत. काही करिअरला महत्त्व देऊन कुटुंबही नाकारत आहेत किंवा कौटुंबिक प्रश्नांना सामोरे जात आहेत. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपल्याला म्हणता येतं. याप्रमाणे प्रत्येक महिलेचा प्रश्न हा व्यक्तिसापेक्ष आहे. काही जणी त्यावर मात करून, मार्ग काढून आपली वाट चालत आहेत, तर काहींना अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार आजही सहन करावे लागत आहे, हे वास्तव आहे. परंतु कालपरत्वे आज पूर्वापार चालत आलेले महिलांचे दुय्यमत्व, पुरुष सत्ता, पुरुष प्रधानता, तिला निर्णय स्वातंत्र्य नसणे, तिच्या गर्भाशयावर सुद्धा तिचा अधिकार नसणे, तिला आर्थिक स्वावलंबन व स्वातंत्र्य नसणे, या व अशा अनेक गोष्टी काही अंशी निदान ती आज जाणून घेऊ लागली आहे आणि आमच्यासारख्या अनेक जणी, विविध स्त्री संघटना गेली 40-50 वर्ष स्त्री जागृतीचं काम किंवा स्त्रियांना शहाणं करण्याचं काम सुरू आहे. यात प्रामुख्याने जर नाव घ्यायचं म्हटलं तर नारी समता मंच आहे, मिळून साऱ्या जणी आहे, नारी मुक्ती आहे, वंचित विकास आहे, अशा अनेक संस्थांची नावे पण घेता येतील. आज आपण पाहतो जागतिक महिला दिन हा वेगवेगळ्या अंगाने किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी संपन्न होतो आणि विविध पद्धतीने तो महिला साजरा करतात. म्हणजे अगदी व्यक्तिगत पातळीवर अनेक घरांमध्ये सुद्धा हा साजरा केला जातो. ते अगदी पत्नीला फूल देण्यापासून, पुस्तक देण्यापासून, फिरायला नेण्यापासून
किंवा एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी इथपासून ते सार्वजनिक उपक्रम, महिलांचे सत्कार असतील, पुरस्कार असतील, महिलांचे मेळावे असतील, काही पुस्तक प्रकाशनं असतील, विविध विषयावर व्याख्यानं, काही संस्थांना भेटी, आरोग्य तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं, अशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही महिला हौसेने, म्हणजे ज्यांना सामाजिक जाण भान नसते किंवा त्यांना त्याच्यात रस नसतो, अशा अनेक मैत्रिणी एकत्र अगदी सिनेमा नाटकाला जाणं, ट्रिपला जाणं, बाहेर एकत्र जेवण करणं, अशा पद्धतीचं सुद्धा उपक्रम एक दिवस आपल्यासाठी असं म्हणून महिला साजरा करतात. ही पण एक चांगली गोष्ट आहे. पण तरीही आमच्या अनेक महिला भगिनींना, म्हणजे ज्या असंघटित आहेत, ज्या ग्रासरूटला काम करतात, ज्या घरेलू कामगार आहेत, अशा अनेक महिला भगिनींना त्यांच्या दैनंदिन व्यापातून मात्र काहीच करता येत नाही किंवा त्या करत नाहीत. महिला दिन काय असतो, तो कसा साजरा करायचा, का साजरा करायचा, याची काहीच माहिती अनेकींना नाहीये. कुटुंब तिला तशी संधी पण देत नाही. घरकामातून तिला एकही दिवस सुट्टी मिळत नाही. हे एक चित्र आज समाजात आपल्याला पाहता येते. म्हणजे गेली 15 वर्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जेव्हा महिला बचत गट चालवतो, त्या माध्यमातून अनेकींचे वाढदिवस साजरे करणे असेल, अगदी पुणे पाहिलेलं नाहीये, पुणे दर्शनची सहल असेल, विविध गडकिल्ल्यांच्या सहली असतील, अशा अनेक उपक्रम आम्ही महिलांसाठी करतो. अगदी महिलांना आर्थिक गरज असेल किंवा आजारपणासाठी काही मदत असेल तर तीही देण्याचं काम आम्ही करतो, किंवा विविध सरकारी योजना, म्हणजे अशा अनेक सेवाभावी संस्था, संघटना आज महिलांसाठी कार्यरत आहेत. या वर्षीचा एक उपक्रम नव्याने मला सांगावंसं वाटतं, कारण जागृती न्यूजला त्याचं श्रेय मी देते. आणि अगदी विधवा ते स्वयंसिद्धा ही चळवळ, मी मागच्या आठवड्यात पण बोलले होते की ती चळवळ सुरू झालेली आहे आणि आज त्याच्यामध्ये जवळजवळ 100 महिला सहभागी झालेल्या आहेत. आणि या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्तानं विधवा ते स्वयंसिद्धा हा एक नारा मी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. अनेक प्रश्नातून बाहेर येऊन, म्हणजे जर आपण बघितलं तर सावित्रीबाईंचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर सावित्रीबाईंचं धैर्य, धाडस, निडरपणा, सेवाभावी वृत्ती, स्पष्टपणा, सामाजिक जाण आणि भान, दुःखितांचे दुःख जाणणे या कृती आपल्या सर्व भगिनींमध्ये येण्याची आज खरी गरज आहे असं मला वाटतं. आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत याप्रमाणे प्रत्येकीने एकमेकींना मदतीचा हात, सहकार्याचा हात देण्याची गरज आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्या पुरुष बांधवांची सुद्धा गरज आहे. आणि आजकाल बरेच पुरुष बांधव किंवा ज्या संघटना मेनली पुरुष चालवतात, अशा संघटनांच्या माध्यमातून सुद्धा महिलांचे सत्कार करणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं, काही स्पर्धांचं आयोजन करणं, हे सुद्धा केलं जाते. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. जसं महात्मा फुले आपल्या मागे उभे राहिले, तसे आज अनेक महात्मा फुलेंचा विचार घेऊन अनेक जण आपल्या पाठीशी उभे राहतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण पुढे जात आहोत. ज्याच्या त्याच्या बुद्धीला पटेल, ज्याच्या त्याच्या विचारांना पटेल अशा पद्धतीने महिला दिन दरवर्षी साजरा होत राहतोय. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या महिलांमध्ये भगिनीभाव निर्माण होईल, कुटुंबातील नाती ही प्रेमाची, जिव्हाळ्याची, सलोख्याची राहतील. अनेक प्रश्नांचे, समस्येचे मूळ आपण ठरणार नाही. तसेच आपल्यावर अन्याय होत असेल तर तो आपण सहनही करणार नाही, हे ठरवू. तेव्हाच कुटुंबातील अनेक प्रश्न कमी होतील. आणि जे जे कौटुंबिक ते सामाजिक हा स्त्री चळवळीचा नियम आहे. या नियमाप्रमाणे चांगल्या अर्थाने सुद्धा जे जे कौटुंबिक ते सामाजिक असं सलोखा निर्माण व्हायला आपण जर सगळे एक झालो आणि चांगल्या विचारांनी पुढे गेलो तर ती मदतच होईल. आज अनेक महिला मुलींवर जसे अन्याय, अत्याचार, बलात्कार होत आहेत, त्याविरुद्ध आवाज उठवण्या इतके आपण सक्षम व्हायला हवे. त्याचप्रमाणे आज अनेक मुली, महाविद्यालयीन मुली आपण शहरांमधून पाहतो की व्यसनाधीनतेकडे जात आहेत. त्यामुळं आपण त्या दृष्टीने सुद्धा एक सजग नागरिक म्हणून सर्वांनीच त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि चांगले विचार, आचार, संस्कार
हे प्रत्येक पालकांनी मुलींना देण्याची गरज आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आपण काही चुकीचं घडताना दिसलं तर आपण मला काय त्याचं किंवा का कसं बोलायचं असं म्हणून बोलत नाही. परंतु सजग नागरिक म्हणून आपण त्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. आणि खरं तर म्हणजे महिलाचा जर विचार केला तर महिला आज घरातही सुरक्षित नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक अगदी रस्त्यावर आपल्याला काही वेगळ्या चुकीच्या वर्तन करणारं जर आपल्याला मुलगा मुलगी दिसलं तर ही मुलगी आपली आहे, प्रत्येक मुलगी ही आपली आहे असं समजून तिचं रक्षण आणि संरक्षण करणं ही आणि तिला योग्य दिशा देणं हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे असं आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. याच्यासाठी पोलीस यंत्रणा सुद्धा खूप चांगलं काम करते. दामिनी पथक आहे. तर दामिनी पथकाचे नंबर पण आपण घेतले पाहिजेत आणि त्या पद्धतीने त्या त्या दृष्टीने सुद्धा आपण तशी मदत घेतली पाहिजे. आणि जे काही आपल्या शहरांमधून अनेकदा म्हणजे महिलांवर अन्याय अत्याचार रस्त्यावर सुद्धा होत आहेत. एक एकेरी एकतर्फी प्रेमातून तर त्या सुद्धा कडे आपण सजगतेने पाहायला पाहिजे. तेव्हा महिला दिन साजरा करताना तो केवळ एक दिवस म्हणून साजरा न होता आपण तो दररोज दक्ष राहून चांगला चांगला आणि चांगलाच विचार करून आपण स्वतः करत राहू आणि तो इतरांना सांगू. घटनेने तर आपल्याला सर्व प्रकारची स्वातंत्र्य म्हणजे शिक्षण स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं, लिहिण्याचं, व्यक्त होण्याची सगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत. ती समजून घेऊन आपण त्याचा वापर करूयात. ज्यांना विविध पद्धतीने हक्कांपासून वंचित ठेवलं जातंय, त्यांच्यासाठी सर्व कायदे आपल्या बाजूने आहेत. अशा पद्धतीने कायद्याचा आधार घ्या, समुपदेशकाचा आधार घ्या. अशा पद्धतीने आपण आपल्या मैत्रिणींना सांगूयात या निमित्ताने. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सुद्धा जास्त गुन्हेगार असतो. हेही आपण सांगितलं पाहिजे. कारण अनेकदा आम्ही पाहतो की महिलांना महिलांचे प्रश्न जे असतात ते प्रश्नच वाटत नाहीत. हाच खरा प्रश्न आहे. अशी पण अनेक महिलांची स्थिती आहे. आपल्याला आजवर पुरुषपण आणि बाईपण अशा दोन प्रतिमांमध्ये जगायला आपल्याला शिकवलेलं आहे. त्यामुळं आपलं माणूसपण मात्र हरवलेलं दिसतं कित्येकदा. तेव्हा मी माणूस आहे, मला चांगले जगण्याचा अधिकार आहे आणि स्त्री ही एक जात आहे. तिचे प्रश्न, समस्या, दुःख सारी एकसारखी आहेत. तेव्हा आपण जात-पात, धर्माच्या चौकटी सोडून आपण सारे एक होऊयात. अशी खोंगाट या महिला दिनानिमित्त बांधूयात. बोलत राहू, भेटत राहू, भगिनीभाव रुजवत राहू. कुणाही जीवाचा न घडो मत्सर हे कायम लक्षात ठेवून नम्रता, सकारात्मक विचार, आनंदी मन, मैत्रीपूर्ण संबंधच आपल्याला छान ठेवतील किंवा आपली तब्येतही छान ठेवतील. मनात इतरांबद्दल द्वेष, ईर्ष्या, मत्सर, स्वार्थ येऊ देऊ नका. आपल्या मनावर सतत काम करा आणि सुमारे 14 ते 16 तास आपण सगळ्यांसाठी, इतरांसाठी काम करतो, तेव्हा स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीसाठी, स्वतःच्या तब्येतीसाठी किमान 1 तास वेळ जरूर काढा. आपल्या अंगी प्रचंड क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा योग्य वापर करून ताण किंवा टेन्शन न घेता मात करायला शिका. आयुष्यात प्रश्न आणि समस्या कोणालाच नको असतात, परंतु त्या जर आल्या तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा किंवा त्याच्यावर मात कशी करायची एवढी क्षमता आपल्यात आहे. आपण तिला फक्त जागं करण्याची गरज आहे. तेव्हा हे कायम लक्षात घ्या. स्वतःवर प्रेम करायला शिका. व्यक्त व्हा, बोला, लिहा. कोणत्याही क्षेत्रात अगदी तुम्ही गृहिणी असताल तरीही तुम्ही आनंदी आणि यशस्वी नक्की व्हाल जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगाल. एवढं बोलून मी थांबते. जय भारत.